हॅलो फ्रेंड्स, एके रेसिपीमध्ये स्वागत आहे तुमचं। तर आज आपण चिकनची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी इथं मी चिकन घेतलं आहे, तर त्यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करू। तर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे, चवीनुसार, हळद, थोडेसे धना पावडर, थोडंसं लाल तिखट आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। असं इथे थोडंसं अद्रक लसूण पेस्ट घालायचं आहे आपल्याला आणि याला पण मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। तर हे मी मिक्स करून घेतलंय। आता याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं। ते कढाई हीट केली आहे, आपल्याला याच्यामध्ये ऑइल घालायचं आहे। यामध्ये आपल्याला चिकन सोडायचं आहे। हे असं फ्राय झालं पाहिजे, असं आपल्याला करून घ्यायचं आहे। याला कलर असा आला पाहिजे। ते बाकीचे चिकन पण मी टाकून घेतले आहे, याला पण आपल्याला काढून घ्यायचं आहे। याच्यामध्येच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला हलका लाईट ब्राऊन होऊ द्यायचा आहे। कांदा आपला लाईट ब्राऊन झालाय, त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालायचं आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। हा थोडासा कढीपत्ता घालते मी याच्यामध्ये। त्यानंतर खोबरा आणि टोमॅटोची प्युरी बनवली मी, यामध्ये टाकायची आपल्याला। इथं त्याला पण मिक्स करायचे आपल्याला चांगलं। हा घरगुती मसाला घालते मी यामध्ये। त्यानंतर थोडं लाल तिखट, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, थोडासा धना पावडर आणि आपण याला मिक्स करून घ्यायचं चांगलं। मसाल्याला आपल्या चांगलं तेल सुटलं आहे। आपल्याला यामध्ये चिकन घालायचं आहे। आता यामध्ये मी चिकन घातले, आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि लो फ्लेमवरती कव्हर करून ठेवायचे। हे मिक्स केलंय मी, यावरती आपल्याला कव्हर ठेवायचे। एक 5 ते 7 मिनिटासाठी लो फ्लेमवरती कव्हर करून ठेवायचे। 5 ते 7 मिनिट आपले झाले आहेत। एकदा चिकनला मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये अर्धा कप घालायचे। आणखी याला एक 5 ते 7 मिनिटासाठी परत आपल्याला लो फ्लेमवरती बॉईल करून घ्यायचं याला। तर एक 5 ते 7 मिनिटं आपले झाली आहेत। कव्हर काढूत आपण। इथं आपलं चिकन पण बॉईल झालं आहे आणि तुम्ही कलर पण बघू शकता, खूप छान आला आहे भाजीला। तो फायनली माझी रेसिपी रेडी झाली आहे। तुम्ही बघू शकता, खूप छान असा कलर आला आहे। नक्की ट्राय करा ही रेसिपी, एकदा बनवून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल। रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।